आज बातमी नाही, आज सरकारच्या तोंडावरचा आरसा आहे. आज प्रशासनाच्या निर्लज्जपणावरचा हल्ला आहे. सांगा देवा भाऊ, 4 वर्षाचं मूल घरात मारलं जातं आणि तुम्ही कुठे होता? वनमंत्री साहेब गाव ओरडत होतं, तक्रारी देत होतं, मग तुमचे कान बंद होते का? भंडारा जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव या गावामध्ये आज बिबट्यापेक्षा जास्त भीती सरकारची. कारण बिबट्या तर प्राणी आहे, पण माणूस असूनही तुम्ही मूक राहिला. सकाळचे 7:30 वाजले होते. आई वडिलांसमोर घराच्या अंगणातून 4 वर्षाचा हियांश उचलून नेला गेला आणि सरकारची यंत्रणा ती कागद शोधत बसली होती. लोकप्रतिनिधींनो ऐका, निवडणुकीच्या वेळी घराघरात जाता, हात जोडता, आश्वासन देता, मग संकट आलं की तुमची तोंड कुठं लपतात? हा हल्ला अचानक नाही, हा मृत्यू अपघात नाही, हा सरकारी निष्काळजीपणाचा थेट परिणाम. कारण बिबट्याचा वावर नवीन नव्हता. गावकऱ्यांनी वारंवार सांगितलं होतं काहीतरी करा, पण प्रशासन म्हणालं पुढच्या बैठकीत पाहू. आज ती बैठक झाली, पण मुलाच्या मृतदेहावर. सांगा देवा भाऊ, 4 वर्षाचा हियांश तुमच्या आकडेवारीत फक्त एक मृत्यू आहे का, की तो मुलगा होता, आईचा जीव होता, बापाचं स्वप्न, हे तुम्हाला कळत नाही का? आज अधिकारी येतील, फोटो काढतील, भरपाईचं आश्वासन देतील, पण सांगा त्या आईच्या कुशीत मूल परत येणार का? फडणवीस साहेब, तुमच्या भाषणात विकास आहे, तुमच्या जाहिरातीत सुरक्षा आहे, पण वास्तव्यात 4 वर्षाचं मूल घरातही सुरक्षित आहे. हा प्रश्न फक्त खडकीचा नाही, हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे. हा प्रश्न प्रत्येक गावाचा आहे जिथं प्रशासन झोपलेलं आणि लोक असुरक्षित आहे. आज जर सरकारला जाब विचारला नाही, तर उद्या कुठल्या तरी दुसऱ्या गावात असंच फोर उचललं जाईल आणि पुन्हा तुम्ही म्हणाल दुर्दैवी घटना. नाही, हे दुर्दैवी घटना नाही, हा व्यवस्थेचा अपयशाचा खूण आहे. आता तुमची पाळी. सरकार जबाबदार आहे का? लोकप्रतिनिधी दोषी आहेत का? की आम्ही सगळेच गप्प बसून गुन्हेगार आहोत? कमेंटमध्ये बोला, नाव घ्या, प्रश्न विचारा. कारण आज आवाज उठवला नाही तर उद्या सरकार तुमच्याही दारात उशिराच येईल. गजामास्टर 24 न्यूज करता रश्मित रामटेके, तिरोडा, भंडारा.